आपण डोळे मिटून शांत बसणार आहोत या उभ्या समजून घेण्यासाठी म्हणून आपण डोळे मिटून शांत बसणार आहोत आणि चिंतन करणार आहोत. चिंतनाकरता आपण डोळे मिटून बसणार आहोत. तर आपण डोळे मिटून बसून घेऊ. काय काय करणार आहोत ते तुम्हाला मी सांगतो. आपण वस्तुतः सिद्ध असताना गुरुवचनावर संदेहामुळं आपली देहबुद्धी किंवा देहाभिमान हा वृद्धिंगत होतो. त्यामुळं गुरुवाक्यामुळं किंवा गुरुवाक्याचा आधार घेऊन आपण देह नाही आणि आत्माच आहोत असं चिंतन आपण करणार आहोत. आणि या चिंतनाने आपण मुक्तच आहोत असा निश्चय आपण करणार आहोत. या चिंतनामध्ये अहम ब्रह्म किंवा सोहम हंसहा अर्थ एकच आहे. मीच ब्रह्म आहे किंवा तो परमात्माच मी आहे अशी भावना करत चिंतन करणार आहोत. आणि हे चिंतन करून आपण निर्विचार बसून राहणार आहोत. तेव्हा जे जे विचार आपल्या ठिकाणी उठतील, उद्भवतील, त्या विचारांना आपण बाजूला सारणार आहोत. न इति व्यतिरेकाने. आपण ध्यानामध्ये विचारांना बाजूला सारतो तो व्यतिरेक आहे. त्याला महत्त्व नाहीये, ते बाजूला सारायचंय. विचाराला बाजूला सारल्यानंतर विचार शून्य स्थिती चिंतनामध्ये आपल्याला प्राप्त होईल. आणि या शून्याची जागा शून्य समजणारा जो शुद्ध मी आहे, तो मी ब्रह्म आहे या भावनेने घेतली जाईल. आणि त्या ब्रह्मस्थितीमध्ये किंवा ब्रह्मभावनेमध्ये आपण थोडा वेळ थांबून राहू. आपण डोळे मिटलेले आहेत. आपण सद्गुरूंना सगुण रूपात आधी आपल्या समोर पाहू. आपल्याकरता तेच इहलोकीचे देव आहेत. गुरुवचनच आपल्याला प्रमाण आहे. सद्गुरु वचन तोची वेदांत, सद्गुरु वचन तोची सिद्धांत, सद्गुरु वचन तोची धादांत, सप्रचित आता असं एका ठिकाणी समर्थ म्हणतात. सद्गुरूंना पाहू आणि सद्गुरूंच्या पायावर आपण मस्तक ठेवू. भावानी आणि सद्गुरूंचं वचन आठवू. ते परमात्म तत्वच तू आहेस. तू देह मन बुद्धी नाहीस. तत्त्वम सोहम सहा. तो परमात्माच मी आहे. आता मी या नावाचा पदार्थ नाही. आता तोच एक आहे.
मी देह मन बुद्धीच्या बुडाशी अधिष्ठानभूत असणारी शुद्ध अस्तित्व स्थिती सत्रूपाने ब्रह्म आहे. तूच परमात्म स्वरूप आहेस. तत्त्वम असि. शिष्याला समजलं की सोहम सहा, तो निर्गुण निराकार अज अव्यय परमात्माच मी आहे. मी देह मन बुद्धी नाही. मी सच्चित आनंद स्वरूप आत्मा आहे. थोडा वेळ या भावात राहायचं. सद्गुरु वचन आहे की तत्त्वम, ते परमात्म तत्वच तू. तू देह मन बुद्धी नाहीस. तू सच्चिदानंद परमात्माच आहेस. चिंतन करा. आणि परमात्म भाव दृढ करा. देह मन बुद्धीला विसरा. आणि परमात्मा भाव दृढ करा. सोहम सहा, तो परमात्माच मी आहे. मी देह मन बुद्धी नाही. चिंतन करा. मी सच्चिदानंद परमात्माच आहे. मी केवळ अस्तित्व मात्र, शुद्ध अस्तित्व, देहरहित अस्तित्व, नाम रूप वर्ण आकार रहित अस्तित्व ब्रह्म आहे.
मी सत ब्रह्म आहे. हे समजण्यामध्येच चित्त आलं, चैतन्य आलं, ज्ञान आलं. मी सच्चित ब्रह्म आहे. ब्रह्माशी एकरूपता. जगत देहासकट शून्य झालेलं आहे. त्यामुळं केवळ सच्चित आनंद स्थिती अस्तित्वमान आहे. निश्चिंत. निवांत. शांत. एकमेवाद्वितीय. म्हणून भयरहित शांत. सुखरूप शांत. विचाररहित एकरूपता अनुभवा. कुणाच्या बाबत शक्य आहे की विचारही उठत असेल. कोणाच्या बाबत शक्य आहे की निर्विचार शांतीमध्ये कोणी असेल. विचार उठत असेल तेव्हा त्याला बाजूला सारा. न इति. हे ब्रह्म नाही म्हणून हे नको.
असं प्रत्येक विचाराबद्दल करा. विचाररहित व्हाल. प्रत्येक उठणारा विचार न इति हा नको. हा ब्रह्म नाही. बाजूला सारा. विचाररहित व्हाल आणि पुढं पुढं पूर्ण विचार शून्यता प्राप्त होईल. चिंतन करत असताना विचार शून्यता झाली हे समजणारा तिथं उरला. तो आहे शुद्ध मी. त्याला समजलं की विचार शून्यता आहे. विचार शून्यता समजणारा मी, शुद्ध मी, जाणीव स्वरूप मी, नाम रूप वर्ण आकार रहित मी, जन्म मृत्यू विरहित मी, सच्चिदानंद मी, तो केवळ उरला. तुम्ही शांत स्वरूप. अस्तित्व ब्रह्म झालात. तुम्ही सुख रूप झालात देहाशिवाय. हे गुरुवाक्याच्या चिंतनाने घडून आलं. ओम तत्वम सोहम सहा किंवा श्रीम तत्वम सोहम सहा.
पूर्वी देहाच्या बंधनाचा निश्चय होता, संशय होता, तोच तुटला. आता देहरहितता आहे, कर्मरहितता आहे, कर्मफलरहितता आहे, शांती आहे, सुख आहे. आता जन्म मृत्यू भाव नाही. आता आहे निखळ सच्चिदानंद स्थिती. हरी 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 हरी. या ध्यानातून, चिंतन ध्यानातून आपल्याला बाहेर यायचंय. आपले तळहात एकमेकांवर किंचित घासत, आपल्या चेहऱ्यावरून हलकेच हात फिरवत आपण डोळे उघडायला हरकत नाही. डोळे उघडल्यानंतर आपण शांती ब्रह्म, आपण अस्तित्व ब्रह्म, आपण सच्चिदानंद, या बोधातून ज्या न्यायाने आपण आपल्याकडं पाहतो, त्या न्यायाने इथं बसलेली सगळी मंडळी, त्यांच्या अंतर्यामी ही ब्रह्मस्थितीच आहे, अशा विवेकाने पाहणं म्हणजे अन्वय. मी ओव्या वाचतो. तोडावा बंधनाचा संशयो, करावा मोक्षाचा निश्चयो, पहावा भूतांचा अन्वयो, व्यतिरेकेसी पूर्वपक्षेसी सिद्धांत, पहावा प्रकृतीचा अंत, मग पावावा निवांत निश्चय देवाचा. देहाचे नियोगे संशयो, करी समाधानाचा क्षयो, चळो नेदावा निश्चयो आत्मतत्वाचा. गुरुनिष्ठेने आत्मतत्वाचा निश्चय असा पक्का करायचा असतो. सिद्ध असता आत्मज्ञान, संदेह वाढवी देहाभिमान. वस्तुतः आपण असे सिद्धच आहोत आणि नको तो देहाभिमान उगीचच वाढत जातो. या कारणे समाधान आत्मनिश्चये राखावे. म्हणून आपलं समाधान आत्मनिश्चयाने सांभाळत जावं, असं समर्थ म्हणतात. समर्थांचे केवळ शब्द असल्यामुळं याच्यावर साधना आपण करू शकू हे आपल्याला समजत नाही. पण समर्थांना याच्यात साधनाच सांगायची आहे. किंवा समर्थांच्या या वचनावरून जर साधना केली तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला सांगण्याची खटपट मी त्याच्या आधी 40 मिनटं करत होतो, त्याच्या तुलनेने ही 20 मिनटं अधिक बलिष्ठ झाली, अधिक समजलं. साधनेशिवाय कधी समजतच नाही. गोंदवलेकर महाराज म्हणायचे की उपासनेशिवाय आत्मज्ञान होतं असं म्हणणं म्हणजे जेवल्याशिवाय पोट भरलं असं म्हणणं यासारखं आहे. तर उपासनेनेच ते होतं. म्हणून समर्थांच्या या शब्दामध्ये कशी उपासना भरलेली आहे याच्या पुढेही त्यांनी ज्या ओव्या लिहिलेल्या आहेत त्याच्यावर चिंतन ध्यान करताच येतं.
ते पुढच्या वेळेला आपण बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि हरि हरि. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.